तुम्हाला गोटीला फिरून घ्यावं लागेल. ब्लूटूथवर गाणे लावून मस्त एन्जॉय करताय. काय बघू शकता तुम्ही. मस्त डान्स चालू आहे त्यांचा. कुठला? अरे जबरदस्त. मित्रांनो, मागाशी मी तो जो झूम करून दाखवला होता स्पॉट, आपण तिथं गाड्या घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत. आता समोर काही मित्र मासे पण पकडतायत वाटतं. थोडं आपण 2 मिनिटं इथं थांबलोय. आपल्याला इथं काही मित्र भेटले होते. मित्रांनो, पुढच्या पार्टला सुरुवात झाली आहे. आपण मुंबई हायवेलाच आहोत. थोडं आतमध्ये वळालो आहोत. कपिलधारा तीर्थक्षेत्राचा हा सेकंड पार्ट आहे. तर माझ्यासमोर तुम्ही बघू शकता, समोर जे आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि भंडारदरा इथून सरळ गेलं का 45 किलोमीटर आहे. कळसुबाई 33, बावली डॅम 5 किलोमीटर. तर आपल्याला मिलिंद सर कुठे जायचं आता? पहिला बावली डॅमला पहिल्या जायचं आपल्याला. अच्छा, ओके. त्याच्यानंतर पुढे मग जाऊ तसंच पुढे मग भंडारदरा मार्गाने पूर्ण फिरून येऊ. ओके ओके, चालेल. चला, मिलिंद सरांच्या म्हणण्यानुसार आपण आता हा रूट घेतलेला आहे. वरतून चाललाय समृद्धी महामार्ग. तर चला भेटूया आता पुढे. समृद्धी महामार्गाच्या फ्लायब्रिजच्या खालून आपण बावली डॅमकडे जायला निघालो. इथून 5 किलोमीटरवर आहे मागाशी मी म्हटल्याप्रमाणे. आणि तिथून पुढे मिलिंद सरांना काही 1-2-4 स्पॉट माहिती आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की बघा, मिस करू नका तुम्ही. खूप छान छान व्ह्यूज आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बावली डॅमकडे जाताना सुंदर असे दृश्य आपल्याला इथं बघायला मिळतंय, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. या रोडवर मी पहिल्यांदाच आलोय मित्रांनो. आपण मला असं वाटतं बरं झालं 2 पार्टमध्ये ब्लॉग आपला डिवाइड केला, कारण की या पार्टला आपण लोक बघतील आणि आधीचा जो आहे तो कमी वेळाचा असल्यामुळे त्यालाही बघतील. सुंदर, अतिशय सुंदर वातावरण पण इतकं छान आहे ना. आज खरी बाईक राईड होते असं म्हणतात. नेचरला फुल एन्जॉय करतोय आपण, कारण की थंड वातावरण आहे एकदम. पाऊस नाहीये, ऊन पण नाहीये. खूपच छान. तेव्हा ते डॅमचं पाणी इथूनच दिसतंय. तोच डॅम आहे असं वाटतं. 1-2 मिनिटं मी गाडी थांबवतो, झूम करून दाखवतो तुम्हाला. झाड आलं मध्ये नेमकं ते तिथं दिसत असेल ना. हा, तिथं पाणी सोडलेलं आहे बऱ्यापैकी. मिलिंद सर रस्ता विचारताना. चला मग भेटूया पुढे. थोडं आपण 2 मिनिटं इथं थांबलोय. आपल्याला इथं काही मित्र भेटले होते, त्यांना रस्ता पण विचारला मिलिंद सरांनी. सुंदर असं नेचरच्या मध्ये मस्त एन्जॉय करत बसलेत सगळेजण. कुठले? इथलेच आहे का तुम्ही सगळे? चला निघायचं मिलिंद सर. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर आलेलो आहे. समोरचे काही दृश्य तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला पण बघून खूप आनंद होईल. समोर चेक करा व्ह्यू. सुंदर. समोर काही मित्र मासे पण पकडतायत वाटतं. सुंदर असा व्ह्यू आहे. डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे, त्याचं पाणी येतंय. खूपच छान.
आता आपण वर तिथं जे दिसत आहेत लोक, तिथं जायचा प्रयत्न करणार आहोत. वरती तिथं समोर काही गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. तर आपण जमलो तर तिथं जायचा प्रयत्न करू. रस्ता कुठून आहे ते चेक करू आणि तिथं पण जाऊ. तिथून पूर्ण डॅमचा व्ह्यू मिळेल आपल्याला. मित्रांनो, अजून आपण डॅमवरच आहे आणि वरतून ओव्हरफ्लो होताना आपल्याला पाण्याचा फोर्स बघायला मिळतोय. जबरदस्त असा फोर्स पाण्याला आहे. सुंदर, अतिशय सुंदर. चला तर मग निघूया पुढच्या स्पॉटला. जबरदस्त एकदम. मित्रांनो, मगाशी मी तो जो झूम करून दाखवला होता स्पॉट, आपण तिथं गाड्या घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत. आता आपण इथून निघतोय. आपण खूप याचा आनंद घेतला. डॅम्पवर आपल्याला ते भाऊ पण भेटले होते. आता समोरचा व्ह्यू बघा. आपण इथून एकदम छोटा आहे आणि आपण मागेपर्यंत गेलो होतो पायी. आपल्या समोर तिकडे गाड्या लावलेल्या आहेत. तर आपण मी मगाशी झूम करून दाखवलं त्या स्पॉटला जायचा प्रयत्न करू. चला तर मग भेटूया पुढे. मित्रांनो, बाहुली डॅम्पला आपण इथं वरती चाललोय. मिलिंद सर जिथं जात आहे ना, तिथं आपल्याला जायचंय. तर चला निघूया तिथे. आपण मगाशी खाली होतो. आता बाहुली डॅम्पला आपण इथं वर आलेलो आहे. मिलिंद सर काहीतरी चौकशी करताय. सुंदर. कुठला? अरे जबरदस्त. या वॉटरफॉलच्या तिथं जायचं आपल्याला. मित्रांनो, आपण बाहुली डॅमच्या वर आहे. गायवज्र धबधबा, सुपवज्र धबधबा आणि देखावा निरीक्षण क्षेत्र व्ह्यू पॉइंट. पूर्ण मॅप वगैरे स्पॉट घेतलेले. सुंदर सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आपण. आपली आजची बाईक राईड. हो, मगाशी आपण तिकडे खाली होतो. तिथून पाणी पडतानाच आपण बघत होतो. आज मिलिंद सरांमुळे पुन्हा एकदा आपल्याला छान ठिकाणी येणं शक्य झालंय. समोरचा व्ह्यू आपलं तिकडे जायचं. चेक करा ना मित्रांनो तो वॉटरफॉल. झूम करू का? झूम कर. आपल्या तिथे जायचं. तिथंच मी झूम करून दाखवतो ना मित्रांनो. आपल्याला त्या वॉटरफॉल जवळ जायचंय. तर त्याचा रस्ता पण माहिती आहे मिलिंद सरांना. हा 360 व्ह्यू आहे. खूपच छान. खूपच जबरदस्त. आपण मिलिंद सर आजचं एकदम म्हणजे शब्द नाही माझ्याकडे. एवढ्या जबरदस्त अशा वातावरणात आपण आलेलो आहे. पाऊस नाही, वातावरण पण थंड आहे एकदम. खूपच छान. आता तो वॉटरफॉलला जायची मला उत्सुकता आली. आपण त्याच्या जवळ कसं पोहोचू लवकरात लवकर. खूपच छान. एकच नंबर. चला निघा मग इथून. मित्रांनो, बाहुली डॅम वरून निघून आता आपण वॉटरफॉलच्या दिशेने चाललोय. रस्ता एकदम बारीक आहे. पुढे मिलिंद सर चालताय मस्त अशा वातावरणामध्ये. आपली बाईक राईड पण होते. निसर्ग पण आपण चांगला एन्जॉय करतोय. आपण येताना इकडून आलो होतो. आता जाताना आपल्याला इथं सरळ जायचंय. विचारत चाललोय. रस्ता चुकू नये म्हणून. रस्ता पण बारीक आहे. छोटे छोटे घरं पण आहेत आजूबाजूला. आजूबाजूला बघू शकता एकदम छोटे छोटे घरं आहेत. बहुतेक इकडून आपल्याला जायचंय राईटला. इकडून राईटला जायचंय. वाव, खूपच छान.
समोर आपल्याला एकदम जबरदस्त असा व्ह्यू बघायला मिळतोय. क्या बात आहे. खरंच मित्रांनो, आज आहे ना, एवढे दिवस झाले मी बाईक राईड करतोय, पण आज काय काय माहित नाही. आजची बाईक राईड आहे ना, आणि जे बघायला मिळत आहेत व्ह्यूज अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. ते का ना, वरतून डोंगरावरून एक वॉटरफॉल येतोय. कॅमेऱ्यात जज नाही होणार. मिलिंद सर 2 मिनिटं गाडी थांबवा, वॉटरफॉल झूम करू आपण. हा का, पुढे पुढे. खूपच छान, अगदी एकदम वरतून पडताना दिसतोय. एकदम मस्त असा वॉटरफॉल अगदी एकदम डोंगराच्या वरतून आपल्याला पडताना दिसतोय मित्रांनो. म्हणून गाडी थांबवली. मागून गाडी येते, आपल्याला गाडी काढावी लागेल. चला तर मग भेटूया पुढे. आपल्याला ज्या वॉटरफॉलवर जायचं आहे त्याचा रस्ता अतिशय खराब आहे, अतिशय खराब. समोर तुम्ही बघू शकता, एकदम खराब असा रोड आहे. माझ्या राईट हँड साईडला बाहुली डॅम्प आहे आणि त्या डॅम्पला लागूनच पुढे जाणारा धबधब्याकडे जाणारा रस्ता आहे. राईट साईडला एकदा मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला बाहुली डॅमचा. हा, मगाशी आपण त्या स्पॉटला होतो. मित्रांनो, आपण वॉटरफॉल जवळ पोहोचलोय. समोरचा व्ह्यू चेक करा वॉटरफॉलचा तुम्ही. सुंदर. त्याच्याकडे बघता बघता माझ्याकडनं शब्दच निघत नव्हते. मी मोबाईल तर चालू आहे व्हिडिओ शूटिंग, पण वॉटरफॉलकडे बघता बघता मला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. एवढं जबरदस्त असं दिसतंय आपल्याला समोर. खूपच छान. आणि खूप गर्दी लोकांची इथं मित्रांनो. खूप काही लोक खाली पण उतरलेली आहेत तिथे पाण्याजवळ वॉटरफॉलच्या. आणि मस्त एक मोठा ग्रुप आहे मुलांचा. ब्लूटूथवर गाणे लावून मस्त एन्जॉय करताय. काय बघू शकता तुम्ही. मस्त डान्स चालू आहे त्यांचा. खरा निसर्गाचा आनंद घेता येतो. आपण काय घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त आनंद घेता येत ते. तेव्हा आरडाओरड आहे का त्यांचा. क्या बात आहे. मिलिंद सर थोडे मागे थांबले होते, आता मिलिंद सर पण आलेले आहेत. असा सुंदर असा वॉटरफॉल आपल्या मागे दिसतो आपल्याला. आणि आता पुढच्या स्पॉटला आपण इथे जाणार आहोत. आपल्या समोर बाईक्स लावल्या आहेत, आपण तुम्हाला दाखवतो. सुंदर असं दृश्य वॉटरफॉलचं. आणि आपल्या बाईक्स आता इथून पुढे निघूया. चला तर मग आमच्या सोबत. कुठून जायचं आपल्याला, कुठे जायचंय म्हटले मिलिंद सर? सांगा मला. इथून तुम्हाला तिथून एक रस्ता वरती जाईल, एक रस्ता आपल्याला जाईल, एक वाटीचं जाईल घोटीला. तुम्हाला घोटीला फिरून घ्यावं लागेल. ड्रिफ्ट मारतोय काय? हा, तेच पोर होते वाटतं. चालू आहे अजून त्यांचा डान्स. डान्स चालू आहे. झाला कमी झाला ना? हो, कमी झाला ना पाऊस. हे निघायचं का मिलिंद सर? निघायचं. चला भेटूया मग. ओके. मित्रांनो, आपण मागाशी बाहुली डॅमवर होतो. ते डॅम्प आहे, त्याचं पाणी आहे डॅमचं, बाहुली डॅमचं. आणि इकडं जर बघितलं तर इकडं वॉटरफॉल आहे. आपण असं फिरून आलो मागच्या रस्त्याने. आता आपल्याला इकडून जायचं आहे आणि घोटीमधनं बाहेर पडायचं आहे. चला तर मग निघूया पुढे. बाहुली डॅमचा व्ह्यू आहे आणि आपण वॉटरफॉलच्या तिथून आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपल्या पुढे मिलिंद सर चालताय. मस्त हलका हलका पाऊस येतोय. वरती डोंगरांवर मस्त असे सुंदर असे ढग आलेले आहेत. सुंदर, खूप सुंदर. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आठवणीतली अशी बाईक राईड आहे. ओ क्या बात आहे. अरे, वाटलं नव्हतं अचानक असा वॉटरफॉल बघायला मिळेल आपल्याला. क्या बात आहे मित्रांनो. लकीली मोबाईल चालू होता आणि टर्न मारल्या मारल्या सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला इथून बघायला मिळतो. आपण इथूनच शूट करूया. जास्त पुढे गेल्यानंतर त्याची मजा चालली जाईल.
मिलिंद सर पुढे गेले. समोरून प्रयत्न करू शूट करायचा. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. मी म्हटलं होतं ना, आजची बाईक राईड काहीतरी वेगळीच आहे आपली. सुंदर. आपण गाडीचा टर्न मारल्या इतका जबरदस्त असा वॉटरफॉल आपल्याला इथं बघायला मिळाला. आणि जर ह्या बाजूला बघितलं ऑपोजिट साईडला तर पूर्ण बाहुली डॅम्प आहे आणि मध्ये फक्त रोड आहे. कदाचित या वॉटरफॉलचं पाणी डॅम्पमध्ये जात असेल. अतिशय सुंदर. तुम्हाला एक 360 व्ह्यू देतो इथून. आपल्या बाईक्स मिलिंद सर. आता इथून आपण थोड्या थांबून पुढे निघूया. कसे काय वाटले आजचे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ? 2 पार्ट मध्ये आपण त्यांना डिवाइड केलं होतं. दोन्ही पार्ट नक्की बघा. आवडले असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.